झी 24 तास एक पाऊल पुढे. IPL ची शोकांतिका रोखोक स्पेशल या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण आता चर्चा करणार आहोत या IPL नी भारताचं क्रिकेट कसं बिघडवलंय याच्यावर मी तुम्हाला एक नजर टाकायला सांगणार आहे. बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून IPL नंतरचा भारताचा परफॉर्मन्स कसा होता. 2009 साली टीम इंडिया T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मधूनच बाहेर गेली. 2010 मध्ये टीम इंडिया T20 वर्ल्ड कपचा एकही सामना जिंकू शकली नाही. हा IPL नंतरचा परफॉर्मन्स आहे. तर 2011 साली इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीज मध्ये 0-4 न पराभव. तर 2012 मध्ये टीम इंडिया T20च्या वर्ल्ड कपच्या सुपर 8 मधूनच बाहेर गेली. IPLचा क्रिकेटपटूंवर काय परिणाम झाला. एक काळी भारतीय कसोटी संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन, प्रवीण कुमार, तेज गोलंदाज झहीर खान हे सगळे आता भारताच्या क्रिकेटमध्ये कधीच खेळू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. मुनाफ पटेल, युसुफ पठाण कसोटीसारखी हे बाद ठरलेले खेळाडू आहेत. म्हणजे एक प्रकारे आम्ही IPLनं आमचा क्रिकेटचा धर्म तर भ्रष्ट केला. आमची बॅटिंग लाईनअप बिघडली, बॉलिंग लाईनअप बिघडली, आमचे भरवशाचे खेळाडू चाले नाहीसे झाले. या IPLनी भारतीय क्रिकेटला नेमकं दिलं तरी काय. चंद्रशेखर संत काय सांगाल. बरोबर, खरं म्हणजे फिटनेसचा प्रॉब्लेम जे यायला लागले ते IPL मुळे यायला लागले. खेळाडू काय करायला लागले, देशासाठी खेळायचं की नाही नंतरचा प्रश्न आहे. आणि IPL साठी आपण फिट राहायला पाहिजे, IPL ची तयारी करायला पाहिजे. कारण पैसा कुठे आहे तर IPL मध्ये आहे. आता मलिंगासारखा खेळाडू त्यानंतर जाहीर केलं इकडे जेव्हा खेळत तेव्हाच की मी श्रीलंकेतर्फे कसोटी खेळणार नाही, मी ते IPL मात्र खेळायला तयार आहे. तर हे कसं काय शक्य आहे. तुमचा क्लब मोठा का तुमचा देश मोठा, तुमचा पैसा मोठा का देश मोठा, हा प्रश्न या IPLने उपस्थित केला. हे मात्र मान्य करावंच लागेल. फिटनेस खेळाडूंचा कमी झाला आणि कमी झाला यासाठी असं म्हणतो मी की देशासाठी खेळताना त्यांना फिटनेसची काळजी असायची. इथे मात्र ते जीव तोडून खेळायचे आणि सर्वस्व झोकून द्यायचे कारण पैसा आहे. तर हे सगळं चित्र आहे ना, हे चित्र आलं ते IPL मुळे. IPL खरं चांगल्या उद्देशाने सुरू झाली क्रिकेट स्पर्धा होती, पण त्या स्पर्धेचा बट्ट्याबोळ झाला. या चेअर गर्ल्स म्हणा, या पार्ट्या म्हणा, रात्रीच्या पार्ट्या म्हणा, अफाट पैसा म्हणा आणि ग्लॅमर म्हणा. बरोबर आहे चंद्रशेखर संत. एकेका बॉलसाठी, एकेका ओव्हरसाठी, एकेका सिक्सरसाठी जर 30-30 लाख रुपये आम्हाला मिळत असतील तर आम्ही कशा करता कसोटी क्रिकेट खेळायचं. विनायक सामंत, तुम्ही मला सांगा, या सगळ्या मारझोडी टाईपच्या क्रिकेटनं खरी क्रिकेटची कलात्मकता हरवली का. नक्कीच हरवली आहे. कारण आता मी जे अंडर-20 कोच होतो, मी त्याच्यामध्ये भरपूरसे असे प्लेअर पाहिले ज्यांना डिफेन्सच येत नाही. ते फक्त मारायला बघतात. त्यांना जरा जवळ फिल्डर असले की ते प्रेशराईज होतात आणि मग ते फक्त मारतात. ते डिफेन्सच करायला बघत नाहीत. आणि हे फक्त IPL मुळेच होत आहे. कारण IPL मुळे तुमची क्रिकेटची शैली चेंज झाली आहे. तुमचे जे स्ट्रोक्स पूर्वी जे आपण कव्हर ड्राईव्ह बघायचो, जे स्ट्रेट ड्राईव्ह बघायचो, ते आता आपल्याला बघायलाच नाही मिळत आहे. कारण आपण रिव्हर्स स्वीप, ते सगळे जे स्ट्रोक्स आहेत ते इजाद झाले आहेत. वेगळे स्ट्रोक्स आले आहेत या क्रिकेट. बरोबर आहे विनायक सामंत. म्हणजे क्रिकेटचं टेक्निक बदललं, क्रिकेटचा धर्म भ्रष्ट झाला. क्रिकेटपटू जे आमचे भरोशाचे क्रिकेटपटू होते ते आम्ही गमावून बसलो. आता आपण पाहूया क्रिकेटमध्ये जो भ्रष्टाचार आलाय त्या भ्रष्टाचाराबद्दल क्रिकेट मधले खेळाडू गप्प काय आहेत. विशेषतः धोनी, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर हे गप्प का. त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं घडतंय. सौरव गांगुली, नवज्योत सिंग सिद्धू, रवी शास्त्री हे दररोज आम्हाला टीव्हीवर IPLच्या काळात दिसायचे. हे खेळाडू यातल्या भ्रष्टाचाराबद्दल, यातल्या फिक्सिंग बद्दल गप्प का आहेत. कुठल्या कॉन्ट्रॅक्टनी त्यांचं तोंड बंद केलेलं आहे. हाच प्रश्न मी आता विचारणार आहे चंद्रशेखर संत यांना. चंद्रशेखर संत, ही वेळ आहे काही रोखठोक बोलायची. हे सगळे खेळाडू आमची दैवत आहेत. एकेकाळी यांच्यावर आम्ही मनापासून प्रेम केलं होतं, आजही करतो. पण इतका क्रिकेटचा सगळा अवमूल्यन चाललेलं असताना, घसरण चाललेलं असताना IPL वर, त्यातल्या भ्रष्टाचारावर ही मंडळी का बरं बोलत नाहीयेत. नाही खरं, आता एक धोनी आणि सचिन सोडून देऊ, आपण थोडं बाजूला ठेवूया, नंतर आपण बोलायची, कारण ते अजून खेळतायत. पण हे जे लिजंड्स ज्याला आपण म्हणतो, देव म्हणतो, दैवत म्हणतो, ही जी मंडळी आहेत, तुम्ही त्याची नावं घेतली, सुनील गावस्कर काय, रवी शास्त्री काय, दिलीप वेंगसरकर काय, राहुल द्रविड काय, किंवा सौरव गांगुली काय, किंवा लक्ष्मण काय, हे का बोलत नाहीत. ह्याला कारण एकच आहे की हे जो अमाप आणि अफाट पैसा त्यांना मिळालाय. आता कपिल देव आहे,
गावस्कर आहे यांना 1.5 कोटी मिळालेत, दिलीपला 1.5 कोटी मिळालेत, संजय मांजरेकरला 75 लाख मिळालेत. तर हे जे पैसे आहेत ते त्याच्यामुळे काय झालंय, आणि शिवाय की बीसीसीआयचा दरार एवढा मोठा आहे की त्यांच्या विरुद्ध बोलण्याला हे कचरतात, घाबरतात. हे आहेत लिजंड्स, एरवी ते चांगलं बोलतात, खूप मोकळेपणे बोलतात, स्पष्ट वक्ते आहेत ते. पण बीसीसीआयचा प्रश्न आला की त्यांचे तोंड गप्प होतं, कारण ते आता हे तर पेरोलवर आहेत. सुनील गावस्कर काय, रवी शास्त्री काय, हे कॉमेंट्रीमुळे त्यांच्या पेरोलवर आहेत आणि त्यामुळे त्यांचाच पैसा घ्यायचा, त्यांच्याबद्दल बोलायचं शक्यच होत नाही. आणि धोनीचं तेच आहे, धोनी पण बघा त्याचा कॉन्ट्रॅक्टली बांधला गेलेला आहे आणि धोनीला काही बोलू शकत नाही, कारण धोनीला मौन व्रत आणि मूकनायकाची भूमिकाच पार पाडावी लागते. कारण तो काही त्याने उत्तर दिलं तर त्याचा मीडिया मॅनेजर असं तो आधीच सांगतो की हा प्रश्न नाही, नेक्स्ट क्वेश्चन. बरोबर आहे चंद्रशेखर सांगतात, त्यामुळे क्रिकेटचं विश्लेषण करायचंच नाही. झी 24 तास, एक पाऊल पुढे.